शेवगाव नगर परिषदेमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव झालाय। भाजपनं उमेदवारी नाकारलेले अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांनी शिवधनुष्य हाती घेत विजयाचा गुलाल उधळत नगराध्यक्ष झाल्या। मात्र हे सगळं होत असताना या सगळ्या निवडणुकीतील विजयाच्या शिल्पकार आणि किंगमेकर ठरल्या आहेत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य हर्षदा काकडे। विधानसभेच्या एका दगाफटक्याचा बदला काकडे यांनी आमदार राजळे यांच्या उमेदवाराचा पराभव करून घेतलाय। राजळेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद असतानाही शिवसेनेचा भगवा फडकवण्यात काकडे यांनी मोलाची भूमिका बजावल्याचं बोललं जात आहे। उमेदवारी नाकारली, मुंडेंनी राजळेंना पराभवाची धूळ चाखवली। आमदार मोनिका राजळे यांच्या विधानसभा मतदारसंघातील शेवगाव नगर परिषदेत पराभव म्हणजे एक प्रकारे आगामी राजकीय संघर्षाची नांदी ठरणारा असाच आहे। भाजपांतर्गत वादातून प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नीला राजळे यांनी उमेदवारी नाकारली। त्यांनी आपल्या जवळचा कार्यकर्ता असलेल्या महेश फलके यांच्या पत्नीला ती उमेदवारी दिली। मात्र उमेदवारी नाकारल्यानं मुंडे यांनी खचून न जाता आमदार राजळेंच्या विरोधात शड्डू ठोकला। मुंडे यांनी ऐनवेळी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवत अरुण मुंडे यांनी पत्नी माया मुंडे यांच्या रूपाने शेवगावात पहिल्यांदाच भगवा फडकवलाय। मुंडे यांच्या विजयानं आगामी काळातील राजकीय गणित बदलणार असं चित्र आता मतदारसंघात निर्माण झालंय। शिवसेनेला मिळाली जनशक्तीची साथ, भाजपचा सुपडा साफ। शेवगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि काकडे यांची जनशक्ती पार्टी एकत्र आल्या। मुंडे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार सभा घेतली। यावेळी काकडे यांनी देखील आपला पक्ष आणि शिवसेना मिळून प्रस्थापितांना बाजूला सारत नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मैदानात उतरल्या आणि अखेर शिवसेनेच्या माया मुंडे नगराध्यक्ष झाल्या। 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीचा वचपा काढत काकडे ठरल्या किंगमेकर। 2014च्या शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणुकीचं तिकीट हर्षदा काकडे यांना मिळणं हे जवळपास निश्चित झालं होतं। मात्र ऐनवेळी मोनिका राजळे यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र काकडे यांनी झालेली गोष्ट स्वीकारत राजळे यांचं काम करत त्यांना विजयी केलं। त्यानंतर 2017ला जिल्हा परिषदेची उमेदवारी काकडेंना राजळे यांनी नाकारली। त्यामुळे झालेला दगाफटका आणि मिळालेली अन्यायाची वागणूक याचा बदला हर्षदा काकडे यांनी शेवगाव नगर परिषद निवडणुकीत घेतला। शिवसेनेला आपल्या जनशक्ती पक्षाची जोड देत मुंडे यांच्या विजयात किंगमेकर म्हणून हर्षदा काकडे या समोर आल्या। एक निष्ठांना डावलणं आमदार राजळेंना पडलं महागात। अनेक वर्षे भाजपात असलेले आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेले अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडेंना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र पक्षांतर्गत वादामुळे आमदार राजळे यांचा मुंडे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं बोललं जात होतं। मात्र हीच चूक राजळेंना भारी पडली। राजळेंच्या उमेदवाराला जनतेने स्पष्टपणे नाकारणं ही आमदार मोनिका राजळे यांच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी धोक्याची घंटा मानली जाते। एवढं मात्र नक्की। तर मंडळी, शेवगाव मधील या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।